5 दिवसांच्या गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती जी गर्दी आहे या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। हजारो लोक रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहेत। मोठ्या मोठ्या रांगा ज्या आहेत या ठिकाणी लागलेल्या आहेत। या बाजूला जरी आपण बघितलं तरी आपण बघू शकता की किती लांब ज्या रांगा आहेत त्या आहेत। विशेष मेमो या गाडी ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे। अनेक गणेश फेस्टिवल स्पेशल गाड्या चालू केलेल्या आहेत। परंतु आता आजपासून पुढील 2 ते 3 दिवस या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत काही स्थानिक लोक आहेत ज्यांनी या सर्व प्रवाशांची सोय देखील केलेली आहे, नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे। मला सांगा मोठ्या प्रमाणात चाकरमानी पुन्हा मुंबईकडे जात आहेत, कशा प्रकारे त्यांची सोय केली आहे? प्रथमतः चाकरमानी न मानता हे कोकणवासी आहेत की त्याचा त्यांना सन्मान दिलेला आहे। सन्माननीय योगीदादा कदम गृहराज्यमंत्री यांनी कोकणामध्ये आलेले जे भक्तगण आहेत खेड दापोली मंडणगड यांना परतीचा प्रवास सुकर व्हावा यासाठी 3 तारीख 4 तारखेला मेमो जे आहे त्याच्या सर्व तिकीट बुक करून त्या ह्या नागरिकांना आपण देत आहोत, जेणेकरून त्यांचा जाण्याचा प्रवास सुखकर होईल। कारण मुंबईतून येताना सन्माननीय शिंदे साहेबांनी सर्वांसाठी बस सोडल्या होत्या आणि ते मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत। या सगळ्या कोकणवासियांची चांगली सेवा व्हावी यामुळे प्रत्येकाला एक तिकीट, पाण्याची बॉटल आणि नाश्ता अशी व्यवस्था सन्माननीय योगीदादा कदम यांच्या मार्फत आपण या ठिकाणी केलेली आहे। सर्व भक्तगणांचा प्रवास चांगला व्हावा अशा मी शुभेच्छा देतो। मला सांगा किती दिवस आता ही गर्दी राहणार आहे? हे आपल्याकडे कमीत कमी राहिलं 8 दिवस तरी गर्दी चांगली राहणार आहे। तिथून पुढे 8 दिवस तरी राहणार आहे। तर आज 2 दिवसामध्ये आमच्या गृहमंत्री योगेश दादा यांनी 3 आणि 4 तारखेला 2 दिवस मोठा कार्यक्रम नियोजन केलेला आहे। मेमो ट्रेन आपल्याकडसाठी सोयीस्कर केलेली आहे। तर ती तोच सगळ्यांसाठी तरी कमीत कमी 1200-1300 माणसं तरी त्याच्या ट्रेनमध्ये बसतीलच अशी सोय करून दिलेली आहे। आणि त्यासाठी चांगला उत्तम रीतीने चांगला कार्यक्रम आम्ही संघटनेमार्फत आणि खेड तालुका कमिटीमार्फत आम्ही चांगल्या नियोजन प्रमाणे करत, त्यासाठी आम्हाला पटू चिटणे साहेबांचा योगदान मोठा मिळालेला आहे। तर आपण बघू शकतो की या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावर मोठी गर्दी आहे। अजून माझ्या पाठीमागे आपण बघा की किती मोठी रांग जी आहे या ठिकाणी लागलेली आहे। जवळपास अनेक सकाळी आलेले जे प्रवासी आहेत त्यांना रात्रभर देखील अशा प्रकारे थांबावं लागतं। प्रवास सुरक्षित करा। अनेक स्पेशल गाड्या या ठिकाणी सोडलेल्या आहेत, त्याचा फायदा घ्या। गर्दीमध्ये कोणीही चालू ट्रेनमध्ये उतरू नका असे नियम देखील या ठिकाणी आवाहन देखील केलं जात आहे। एकंदरीत जर बघितलं तर कोकण रेल्वे मात्र आता कोकणकरांच्या परतीच्या प्रवासासाठी फुल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी।